गुड मॉर्निंग. नमस्कार मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करतोय. तर डेली करंट अफेअर्समधील आजचे आपण महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत आणि या संदर्भातल्या ज्या नोट्स आहेत त्या एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे याच्यावरती मी PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करत आहे. याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर आजपर्यंत झालेल्या सर्व लेक्चरची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपल्या एज्युकेट टू इंडिया ग्रुपच्या यूट्यूब चॅनल नक्कीच मित्रांनो सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं बेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. तर चला बघूया आजचे महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत. पहिलाच मुद्दा बघा, काल सायंकाळी 5:30च्या दरम्यान भारताचे जे काही HRD मिनिस्टर होते रमेश सिंग पोखरियाल असतील, त्याचबरोबर प्रकाश जावडेकर असतील, यांच्यामार्फत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 घोषित करण्यात आलेलं आहे. आता नक्की याच्यामधले महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ते आपण बघणार आहोत. बघा, 34 वर्ष जुनी शैक्षणिक धोरण जे होतं 1986चं, तर त्याची जागा आता या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या मार्फत घेण्यात आलेलं आहे. 1986 सालचं जे हे शैक्षणिक धोरण होतं याच्यामध्ये 1992 साली पण काय करण्यात आलं होतं तर चेंज करण्यात आलेला होता. आता काय मुद्दे आहेत ते आपण बघू. एक म्हणजे कालच्या तारखेला 29 जुलै 2020ला याची घोषणा करण्यात आली आणि या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं एक ध्येय काय होतं इंग्लिशमध्ये दिलेलं बघा, इंडिया अ ग्लोबल नॉलेज सुपर पॉवर. भारताला जागतिक दर्जाचं ज्ञान असणारं सुपर पॉवर बनवणे हे टार्गेट ठरवूनच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 घोषित करण्यात आलेला आहे. आणि याच्यामध्ये जो सर्वात महत्त्वाचा टार्गेटेड एरिया जो आहे तो आहे स्कूलमधील शिक्षण, शाळेचे शिक्षण असेल, त्याचबरोबर हायर एज्युकेशन असेल. हायर एज्युकेशन म्हणजेच 10वी ते 12वी पर्यंत राहतं. आता पूर्वी म्हणजे आता आपण पूर्वीच म्हणणार आहे 10वी 12वी 10+2 अशा पद्धतीचा पॅटर्न होता स्कूल आणि हायर एज्युकेशनसाठी, म्हणजेच हायर सेकंडरी एज्युकेशनसाठी हा पॅटर्न होता. आता तो पूर्णपणे चेंज केलेला आहे. कसा केलेला आहे मग? 5 वर्ष प्लस 3 वर्ष प्लस 3 वर्ष प्लस 4 वर्ष असे एकूण 4 टप्पे करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर असंही सांगितलेलं आहे की जे व्होकेशनल ट्रेनिंगचे जे विषय राहतात, व्होकेशनल ट्रेनिंगचे म्हणजे जे आपण म्हणू कौशल्या संदर्भातले जे काही विषय राहतात ते आता 6वी पासून चालू केले जातील. याच्या अगोदर कसं असायचं म्हणजे आजपासून पाठीमागं तर 11वी किंवा 10वीचे जे मुलं असायचे त्यांच्यासाठी व्होकेशनल ट्रेनिंगचा एखादा विषय दिला जायचा, जसं इलेक्ट्रिकल मेंटेनन्स असेल, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक्स असेल, नंतर ऑटोमोबाईलचा विषय असेल. तर आता हे 6वी पासूनच चालू केलं जाणार आहे जेणेकरून त्या विद्यार्थ्यांच्यामध्ये त्या शिक्षणासंदर्भात त्या व्होकेशनल विषयासंदर्भात एक आवड निर्माण व्हावी. पुढे काय देण्यात आलेले बघू. आता हे जे पूर्ण शिक्षण असणार आहे या शैक्षणिक धोरणामधील ते टेक्नॉलॉजी आधारावरती शिक्षणावरती जास्तीत जास्त काय केलं जाणार तर भर दिला जाणार आहे. आणि आत्ता बघा कालच 10वीचा निकाल लागला. 10वी आणि 12वीचा जो बोर्ड आहे या बोर्डला जे काही आपण जास्त एक्स्ट्रा काय दिली जात होती तर इम्पॉर्टन्स दिला जात होतं ना. आता बोर्ड एक्झामचं स्ट्रक्चर चेंज केलेलं आहे. थोडक्यात 10वी आणि 12वीच्या बोर्ड एक्झामला आता महत्त्व राहिलेलं नाही आहे म्हणजे या शैक्षणिक धोरणामध्ये. आणखी एक टार्गेट ठरवलेलं आहे की 100% ग्रॉस एनरोलमेंट रेशो 2030 पर्यंत. थोडक्यात भारतामधील प्रत्येक जो मुलगा आहे 18 वर्षाखालील 100% एनरोलमेंट रेशो असला पाहिजे, म्हणजे शाळेत त्यांना गेलेला असला पाहिजे. आणि या आधारावरतीच हे एक शैक्षणिक धोरण तयार केलेलं आहे. आता या शैक्षणिक धोरणाची सुरुवात 3 वर्षानंतर होणार आहे, म्हणजे एखादं मूल 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या धोरणाची ॲक्च्युली सुरुवात होणार आहे. मी जसं म्हणलो ना, म्हणजे इथं बघा पॅटर्न दिलेला आहे. कसा पॅटर्न दिलेला आहे? 5+3+3+4 असा पॅटर्न दिलेला आहे. एखाद्या मुलाचं 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 3 वर्ष ते 8 वर्षापर्यंत म्हणजे हा 5 वर्षाचा पहिला टप्पा असणार आहे. दुसरा 8 वर्षापासून 11 वर्षापर्यंतचा हा दुसरा टप्पा असणार आहे 3 वर्षाचा. नंतर तिसरा टप्पा जो आहे तो 11 वर्षापासून 14 वर्षापर्यंतचा तिसरा टप्पा 3 वर्षाचा असणार. नंतर 4 वर्षाचा टप्पा असणार आहे. जसे याच्या अगोदर 10+2 होतं तसं याचे काय करण्यात आले तर 4 टप्पे 5 वर्ष 3 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष अशा पद्धतीने करण्यात आलेले आहेत. पुढे काय सांगितलेले बघा, 5वी पर्यंतचे जे शिक्षण असणार आहे ते 5वी पर्यंतचे शिक्षण मातृभाषेतून त्याचबरोबर प्रादेशिक भाषेतून दिलं जाणार आहे. याच्यावरती कोणत्याही प्रकारची त्या विद्यार्थ्याच्यावरती जबरदस्ती नसणार आहे.
आणखी 360 होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड असणार. 360 होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड म्हणजे तो जो विद्यार्थी फक्त अभ्यासातच हुशार पाहिजे असं काही नाहीये, मैदानी चाचण्यांच्यामध्ये पण हुशार पाहिजे, कला क्षेत्रामध्ये पण हुशार पाहिजे, त्याचबरोबर योगा फील्डमध्ये, संगीतामध्ये, क्रीडामध्ये, समाजसेवेमध्ये या सर्वांना एकत्रित करून 360 डिग्रीचा एक होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड तयार केला जाणार आहे. तो अप्रोच असणं गरजेचं आहे. 10वी आणि 12वीचे जे मार्कशीट असणार आहे इथून पुढचे, त्याच्यावरती कौशल्य आणि क्षमता या 2 विषयांचा पण काय होणार आहे तर सहभाग होणार आहे असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर सोशल सायन्स जो समाजशास्त्र विषयाला जास्त महत्त्व दिलं जात नव्हतं याच्या अगोदर, म्हणजे इतिहास, भूगोल असेल, अर्थशास्त्र असेल, हे सोशल सायन्स सामाजिक शास्त्रासंदर्भातले विषय आहेत. जास्त भर कोणत्या विषयावरती असायचा सायन्सवरती, त्याचबरोबर मॅथ्स असेल, त्याच्यानंतर इंग्रजी असेल, या तिन्ही विषयांच्या वरती काय करायचं तर जास्त भर दिला जात होता. पण नाही, आता इथून पुढे सोशल सायन्सला पण जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे. आता याच्या अगोदर काय असायचं की 14 वर्षापर्यंतचे शिक्षण हे मूलभूत हक्कामध्ये कलम 21A च्या मूलभूत हक्कामध्ये असायचं. त्याचबरोबर कलम 51A याचं जे मूलभूत कर्तव्य जे आहे, फंडामेंटल ड्युटीज जे आहेत, याच्यामध्ये याचा समावेश असायचा. पण आता काय केलेलं आहे तर कलम 21A मध्ये 3 वर्षापासून 18 वर्षापर्यंतच्या मुलांच्या शिक्षणासंदर्भातले आता काय असणार आहे तर अंतर्भाग असणार आहे. याच्या अगोदर 14 वर्षापर्यंत असायचा, आता तो 18 वर्ष झालेला आहे. त्याचबरोबर कला, क्रीडा, संगीत, योगा आणि समाजसेवा हे एक एक्स्ट्रा क्युरिक्युलम म्हटलं जात होतं. एक्स्ट्रा क्युरिक्युलम म्हणजे याच्यामध्ये पारंगत असलंच पाहिजे असं काही नाहीये. बट आता इथून पुढे काय केलेलं आहे की यांना विषयाच्या मध्ये डिव्हाइड करण्यात आलेलं आहे आणि हे विषय पण काय तर खूप महत्त्वाचे आहेत असं सांगण्यात आलेलं. नेक्स्ट मुद्दा बघा. नेक्स्ट काय केलेलं आहे तर राष्ट्रीय शिक्षण आयोगाची स्थापना केली जाणार आहे इथून पुढे. आणि त्याचबरोबर जे PH दिव्यांग जे विद्यार्थी आहेत त्यांच्या फ्रेंडली एज्युकेशन पद्धतीला काय करण्यात आलं तर प्रमोट केलं जाणार आहे. आणि ही शैक्षणिक पद्धत सप्टेंबर 2020 पासून चालू होणार आहे येणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये सांगितलेलं आहे. कारण आता कोरोनाचा कार्यकाळ चालू आहे, कोविड-19 चालू आहे, त्याचबरोबर शाळा कधी चालू होणार माहीत नाहीत, पण सप्टेंबर पासून ही शैक्षणिक पद्धत जी आहे ही नॅशनल एज्युकेशनल पॉलिसी 2020 जी आहे ती लागू केली जाणार आहे असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, हे महत्त्वाचे मुद्दे होते शैक्षणिक धोरणांच्या बाबतीमध्ये. आता ॲक्च्युली आपण पॉईंट्स बघू आपले करंट अफेअर्स संदर्भात. भारत आणि इंडोनेशिया यांच्यामध्ये संरक्षण चर्चा झालेली आहे नवी दिल्ली या ठिकाणी 27 जुलै 2020 रोजी. भारताच्याकडून राजनाथ सिंग यांनी नेतृत्व केलं होतं. राजनाथ सिंग भारताचे संरक्षण मंत्री आहेत आणि इंडोनेशियाचे जे आहेत ते प्रोबोवो सुबियंतो आहेत. सगळ्यात जास्त भर यांनी कशावरती दिलेला आहे तर मेरीटाईम सिक्युरिटी जी आहे, म्हणजेच हिंदी महासागर आहे, ह्या हिंदी महासागराच्या सुरक्षा संदर्भात, त्याचबरोबर या हिंदी महासागरा म्हणजे मेरीटाईम होत आहे, एकमेकांना सहकार्य केलं जाणार आहे, त्याच्याविषयी काय केलेलं आहे तर हा संरक्षण करार झालेला आहे. संरक्षण संदर्भातली चर्चा झालेली आहे. नेक्स्ट मुद्दा जो आहे तो डेअर टू ड्रीम 2.0. काय आहे डेअर टू ड्रीम 2.0 तर DRDOच्या मार्फत APJ अब्दुल कलाम सर यांच्या 5व्या डेथ ॲनिव्हर्सरीच्या निमित्तानं काय केलेलं आहे तर एक प्रमोट इनोव्हेटर अँड स्टार्टअप कल्चर इन इंडिया, म्हणजे भारतामध्ये एक इनोव्हेटर म्हणजे इनोव्हेशनचं एक वातावरण तयार असावं, नवीन नवीन काहीतरी शोध लावण्याचं वातावरण असावं, स्टार्टअप कल्चर असावं, म्हणजे नवीन उद्योग निर्मितीचं एक संस्कृती निर्माण व्हावी, या उद्देशाने DRDOच्या मार्फत डेअर टू ड्रीम 2.0 हा काय केलेला आहे तर एक प्रकल्प संकल्प हाती घेतलेला आहे. हा पण मुद्दा माहिती असणं काय गरजेचं आहे. नेक्स्ट मुद्दा जो आहे तो जागतिक निसर्ग संवर्धन दिवस जो आहे, हा जागतिक निसर्ग संवर्धन दिवस 28 जुलैला साजरा केला जातो. उद्देश काय आहे तर पृथ्वीवरती जे रिसोर्स जे आहेत, स्रोत जे आहेत पृथ्वीवरती, त्याचा इफिशियंट वापर करणे. इफिशियंट म्हणजे तुम्हाला गरज असेल तरच वापर करा, मुद्दाम त्याचा वापर करून त्याचा नाश करू नका, कारण हे जे रिसोर्स आहेत खूप महत्त्वाचे आहेत आणि भविष्याच्या पिढीसाठी पण हे खूप महत्त्वाचे आहेत. जसं फ्लोरा आणि फौना असेल, फ्लोरा म्हणजे वेगवेगळ्या वनस्पती असतील, फौना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी घटक असतील, तर यांचं कन्झर्वेशन, यांचं संरक्षण संवर्धन करणं आपली काय जबाबदारी आहे. आता या 2020ची थीम का ठरवण्यात आली होती का? नाही ठरवण्यात आलेली. कोणत्याही प्रकारची थीम या जागतिक निसर्ग संवर्धन दिवसाच्या निमित्तानं ठरवण्यात आलेली नाहीये, लक्षात घ्या. नेक्स्ट मुद्दा जो आहे तो इंटरनॅशनल टायगर दिवस, आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस जो आहे 29 जुलैला साजरा केला जात आहे.
बघा भारतामध्ये एकूण जगामध्ये जे वाघ आहेत त्याच्या 70% वाघ भारतात आहेत. बघा भारतामध्ये वाघांची संख्या पण जास्त आहेत आणि तुमच्यासारखे वाघ पण भारतामध्ये खूप जास्त आहेत. तुमच्यासारखे म्हणण्याचं कारण म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीमध्ये राहतोय, त्यामुळे आपण वाघच आहोत आणि नेहमी स्वतःला वाघच समजा. ठीक आहे, आता आपल्या मुद्द्यावरती येऊ. तर इंटरनॅशनल टायगर डे जो आहे हा टायगर कन्झर्वेशन त्याचबरोबर प्रोमोट आणि प्रोटेक्शन संदर्भात आहे. वाघांचं संरक्षण, संवर्धन आणि त्यांचं रक्षण करण्यासंदर्भात हा दिवस साजरा केला जात आहे 2010 पासून. सेंट पीटर्सबर्ग जी या ठिकाणी समिट झाली होती रशियामध्ये, त्यावेळेला हा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस साजरा करायला घोषित केलेलं होतं. जगामध्ये एकूण 3900 काय तर वाघ आहेत असं कोणी सांगलेलं तर वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड यांच्या मार्फत सांगण्यात आलेलं आहे. तुम्हाला प्रश्न आहे की भारतात 70% मी म्हणतोय ना, आत्ताच्या घडीला किती भारतात वाघ आहेत तुम्ही सांगायचे आहेत. 3900 आहेत आणि 70% केल्यानंतर तुम्हाला त्याची एक्झॅक्टली आकडेवारी कळेल. आता मी हे पूर्ण एक्सप्लेन नाही करणार आहे, तुम्ही स्वतः याची टक्केवारी काढा किती आहे ते. ठीक आहे, नेक्स्ट मुद्दा जो आहे तो झिरकॉन मिसाईल. हे झिरकॉन मिसाईल जे आहे रशियाच्या मार्फत याची चाचणी करण्यात आलेली आहे आणि हे एक हायपरसोनिक मिसाईल आहे. मिसाईलचे एकूण 3 टप्पे राहतात, म्हणजे एक आहे तर सबसोनिक म्हटलं जातं, सबसोनिक आहे, दुसरं आहे तर सुपरसोनिक आहे आणि तिसरं जे आहे ते हायपरसोनिक आहे. तर याच्यामधला हा जो तिसरा प्रकार जो आहे मिसाईलचा झिरकॉन मिसाईलचा आहे. रशियाच्या मार्फत त्याची चाचणी करण्यात आलेली आहे आणि रशियाचे डिफेन्स मंत्रालय जे आहे यांच्यामार्फत ही चाचणी यशस्वी केलेली आहे. याची रेंज आणि याची ॲक्युरेसी जी आहे एकदम करेक्ट आहे. ज्या टार्गेटवरती हे मिसाईल सोडायचं आहे त्या टार्गेटला एकदम ॲक्युरेटली याच्या मार्फत टिपलं जातं. नेक्स्ट मुद्दा जो आहे तो भारतीय रेल्वे आणि SBIच्या मध्ये आता एक करार झालेला आहे. त्या कराराच्या आधारावरती त्यांनी एक क्रेडिट कार्ड तयार केलेलं आहे, कॉन्टॅक्टलेस क्रेडिट कार्ड आहे. हे रुपे कार्ड जे आहे रुपे कार्डच्या आधारावरती ते तयार करण्यात आलेलं आहे. याचा मुख्य वापर करण्यासाठी असणार आहे तर IRCTC हे काय आहे तर रेल्वे, इंडियन रेल्वेची वेबसाईट आहे पूर्णपणे. तर या वेबसाईटवरती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्ही तिकीट वगैरे बुक करू शकता. असं हे रुपे कार्ड आहे. नियर फील्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून हे कार्ड तयार करण्यात आलेलं आहे आणि या कार्डच्या मार्फत जर तुम्ही एखादं तुमचं रिझर्वेशन वगैरे केलं तर 10% तुम्हाला कॅशबॅक डिस्काउंट पण दिला जाईल असंही सांगितलेलं आणि त्यावेळेला वेगवेगळ्या ज्या ऑफर्स असणार आहेत त्याचा पण फायदा दिला जाऊ शकतो. विरल आचार्य यांच्याविषयी माहिती आहे. हे भारताच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर आहे. 2017 ते जुलै 2019 पर्यंत ते गव्हर्नर पदावरती होते. चर्चेत काय बघा, त्यांचं आता एक पुस्तक आलेलं, पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा, क्वेस्ट फॉर रिस्टोरिंग फायनान्शियल स्टॅबिलिटी इन इंडिया. हे पुस्तक कोणाचं आहे असं विचारलं जाऊ शकतो. तुम्हाला माहिती पाहिजे. हे विरल आचार्य. विरल आचार्य कोणत्या राज्याचे आहेत तर महाराष्ट्राचे, नागपूरमधून आहेत. हे पण माहिती असून दे. नेक्स्ट शेवटचा मुद्दा जो आहे तो डॉक्टर S जयशंकर हे भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स त्यांच्या हातामध्ये आहे आणि त्यांचं पण एक नवीन पुस्तक आलेलं आहे, द इंडिया वे स्ट्रॅटर्जी फॉर अनसर्टेन वर्ल्ड. म्हणजे या पुस्तकामध्ये थोडक्यात काय सांगितलेलं आहे की भारत या अनसर्टन जगामध्ये कशा पद्धतीने आपली स्वतःची इमेज तयार करत आहे, त्याचबरोबर स्वतःचा एक ब्रँड तयार करत आहे, याच्याविषयी माहिती डॉक्टर S जयशंकर यांच्या पुस्तकामध्ये देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे महत्त्वाचे करंटचे मुद्दे होते. सर्वात महत्त्वाची एज्युकेशनल पॉलिसी होती. व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याचबरोबर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. मी ते थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.